पुण्यातील रामवाडीमध्ये आगीत 6 गाड्या जळून खाक। आगीमध्ये मोठं नुकसान। या प्रकरणी एक संशयित तरुण ताब्यात, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। यंदा पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। खडकवासला धरण साखळीमध्ये 62.95% पाणीसाठा। मागच्या वर्षीपेक्षा यंदा पाऊस चांगला असल्यानं पाणीसाठ्यात मोठी वाढ। गोंदियातील गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात टळला। एक्सप्रेसचे ब्रेक लायनर रुळाला घासल्यानं धूर निघाला। धूर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। मोटरमननं गाडी थांबवल्यानंतर प्रवासी खाली उतरले। व्हिडिओच्या नादामध्ये तलावात उडी मारणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू। भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारातील घटना। तीर्थराज बारसागडे असं या मृत तरुणाचं नाव। पेंच व्याघ्र प्रकल्पातील अतिक्रमण तात्काळ काढा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सिंचन विभागाला निर्देश। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा। रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरून आत्महत्या केलेल्या तरुणीच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। बँक कर्मचारी असलेल्या तरुणीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल। आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा तरुणावर गंभीर आरोप। धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेड, लाठीपाडा ही धरणं भरली। अक्कलपाडा धरणामधून पांझरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। पांझरा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा।